नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या नेमके काय चालले आहेत हे मात्र आता सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे गेलेले आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा एक लोकप्रतिनिधी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये जातो काय आणि आपल्या विरोधकांवर रिव्हॉल्व्हरमधून बेछूट असा गोळीबार करतो काय, आणि दुसऱ्या बाजूला एक जबाबदार असलेला मंत्री एखाद्या समाजाबद्दल जातीवाचक शब्द उच्चारून दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो काय. ही कालची आणि परवाची महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती बघितली तर हा महाराष्ट्र हा खरोखर पुरोगामी महाराष्ट्र आहे की काय, किंबहुना हा महाराष्ट्र हा प्रतिगामी शक्तींकडे झुकलेला आहे काय, असा स्वाभाविक प्रश्न हा निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला तर महाराष्ट्र हा निश्चितपणाने काही अंशी हा पुरोगामी असल्याचं जे विधान केलं जातं ते विधान मात्र अप्रस्तुत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना महाराष्ट्र हा प्रतिगामी शक्तीकडेच हा झुकलेला आहे. त्यातून झुंड आणि झुंडीशाहीच्या मोठ्या टोळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि हे सर्व घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत आणि सातत्याने महाराष्ट्रातील राजकारणी, विशिष्ट असे राजकारणी सतत विचित्र, विक्षिप्त आणि संदर्भहीन बोलण्याची स्पर्धा ही मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य रोगाप्रमाणे फैलावत आहेत. नंतर असले विधानं केल्यानंतर, हे विधानं आपल्या अंगाशी आल्यानंतर त्यातून मात्र निर्लज्जपणाने सारवासारव करण्याचा प्रयत्न हा सर्रास आणि सातत्याने होत आहेत. आणि हा प्रयत्न होत असताना मी बोलण्यामागे, म्हणजे त्या नेत्यांनी बोलण्यामागे कुठल्याही समूहाचा, कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही पंथाचा अपमान करण्याचा किंवा त्यांना भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता. असं निर्लज्जपणाने सारवासारव केली जात आहेत. उद्या हे जी मंडळी आहेत, वादग्रस्त बोलणारी महाभ्रष्टाचारी मंडळी, यांच्याबाबत जे आकलीचे तारे त्यांनी तोडलेले आहेत आणि त्यांना उद्या जर कोणी भाडकाऊ म्हटलं किंबहुना नालायक म्हटलं तर तो म्हणणारा माणूस जर उद्या त्या महाभ्रष्टाचारी नेत्यांना म्हणाला की यातून मात्र आमचा तुम्हाला दुखवण्याचा उद्देश नव्हता, तर हे चालेल काय. मित्रांनो, हे सगळं सांगण्याचा परिपाक असा आहे की काल परवा बारामतीमध्ये शरद पवारांच्या बाबतीत जे विधान अजित पवारांनी केलेले आहेत, अजित पवारांचं विधान हे निश्चितपणाने आक्षेपार्ह आहेत. अजितदादांचं विधान हे त्यांची असलेली नैतिक पात्रता ही सिद्ध करणारे आहेत. शरद पवारांचे नाव न घेता त्यांची शेवटची निवडणूक ही कधी होईल हे सांगता येत नाहीत. या विधानाचा अर्थ अनेकांनी त्यांच्या परीने सोयीने काढला, पण या विधानाचा अर्थ हा शरद पवारांच्या मृत्यूबाबत होता असाच अर्थ त्यातून निघाल्याशिवाय राहत नाहीत. काल अजित पवारांना मानणारा फिलॉसॉफीचा एक प्राध्यापक मला भेटला. एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. तो मला म्हणाला की अजितदादांबद्दल मला प्रचंड असं आकर्षण होतं. अजितदादांच्या कामाची तडप, अजितदादांची बेधडक वृत्ती ही मला नेहमी आकर्षित करणारी होती. परंतु बारामतीतील परवाचं अजित पवारांचं विधान पाहिलं तर माझा मात्र या ठिकाणी अजितदादांच्या बाबत निराशा भंग झालेला आहे. मी दादांना आदराने दादा म्हणत होतो, पण पुढच्या काळामध्ये मी अजित पवारांना फक्त अजित पवार या नावाने उल्लेख करेल. एवढी उद्विग्नता, एवढी हतबलता ही त्या प्राध्यापक असलेल्या मित्रांनी काल बोलून दाखवलेली आहेत. मित्रांनो, अजितदादांनी नरेंद्र मोदींचं कौतुक जरूर करावं, त्याबद्दल कुठलंही दुमत किंवा कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. कारण शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याची फाईल मुंबई पोलिसांनी बंद करून क्लोज रिपोर्ट सादर केलेला आहे. आणि यातून ज्यासाठी अजित पवारांनी सातत्याने अट्टहास केला होता त्या अजित पवारांना क्लीन चिट ही मिळालेली आहे. त्यांना जरी क्लीन चिट ही मुंबई पोलिसांनी दिलेली आहे तरी मात्र जनतेच्या दरबारात त्यांना क्लीन चिट मिळेल की नाही याबद्दल फार मोठी शंका आणि कुशंका ही निर्माण झालेली आहे. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना त्याची अग्निपरीक्षेला हे सामोरं जावं लागणार आहे.
तेव्हाच खऱ्या अर्थाने अजितदादांना जनतेच्या दरबारात जी पावती मिळणार आहे ती पावती मात्र त्यांच्या असलेल्या कामाची पावती किंबहुना त्यांच्या कामाची अधोगतीची पावती ही महाराष्ट्रातील जनता ही देणार आहे. परंतु असो मित्रांनो, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि मोदींचं कौतुक करणं यामध्ये फारसं काही विशेष नाही. ज्यांचे खावे त्यांचेच कर्तृत्व गावे हाच धर्म अजितदादांनी पाळलेला आहे. त्यामुळे उगाचच कोणी आपला ऊर बढवून घेऊ नयेत, हे उगाचच कोणी दादांबद्दल हातबलता व्यक्त करू नयेत. अजितदादांचा संपूर्ण जीवन प्रवास जर आपण बघितला तर शरद पवार असलेल्या काकांमुळे अजित पवारांचं राजकीय कारकीर्द ही उंचावत गेलेली आहेत. आज मोदी, शहा, फडणवीसांना खुश करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना पाडण्याची भाषा हे दादा वापरत असले तरी अजित पवारांना देखील पुढच्या काळामध्ये सुप्रियाताईंनी अंगावर घेण्याची, म्हणजे सुप्रियाताईंनी त्यांना आक्रमक पद्धतीने उत्तर देण्याची जबाबदारी, उत्तर देण्याची भूमिका ही राजकीय रणांगणामध्ये पार पाडली पाहिजेत. मागच्या काळात सुप्रिया सुळेंची काही विधानं पाहिले तर अजित पवारांच्या बाबत ते जरी बंधू असले तरी माझा दादा म्हणून त्यांना डोक्यावर सुप्रियाताईंनी घेतलेले आहेत. या असल्या एकसारख्या विधानामुळे शरद पवारांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होण्यास तो कारणीभूत झाले आहेत. किंबहुना शरद पवारांच्या भूमिकेबद्दल आजही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक गडद अशी प्रतिमा, विश्वासाच्या बाबतीतली प्रतिमा ही निर्माण झालेली आहे. ती पुसून टाकण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंनी मात्र पुढच्या काळामध्ये अजित पवारांना आक्रमक रीतीने मैदानात उतरून त्या ठिकाणी त्यांना समर्थपणाने तोंड देण्याची भूमिका ही पार पाडली पाहिजे. अजितदादा कितीही कर्तबगार असले आणि अजितदादा कितीही प्रभावी असले तरी आज महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा ही गद्दारीने कलंकित झालेली आहे. आज त्यांची प्रतिमा ही भ्रष्टाचाराने माखलेली आहे, अखंड अशी माखलेली आहे. आणि एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंशी केलेली दगाबाजी आणि छगन भुजबळांनी शरद पवारांशी केलेली दगाबाजी किंवा विश्वासघातकी राजकारण या दोहोंमध्ये फार मोठा फरक आहे. हा फरक असा आहे की अजित पवारांनी शरद पवारांशी केलेली गद्दारी ही रक्तातील नात्यातील गद्दारी आहे आणि आपल्या वडिलांसमान असलेल्या काकांना दिलेला, राजकीय स्वार्थापोटी दिलेला धोका हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेला तो पचनी पडलेला नाही आणि यातून अजितदादांना धडा शिकवण्याची भूमिका ही पुढच्या काळामध्ये त्यांना सहजपणाने पार पाडता येऊ शकते. अजितदादा कितीही प्रभावी असू द्या आणि अजितदादांचा राजकारणाचा कर्तृत्वाचा आलेख हा किती उंचावलेला असू द्या, परंतु शरद पवारांशिवाय अजितदादांची राजकीय कारकीर्द ही पुढे जाऊ शकत नाहीत. हे मात्र या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. बारामतीमध्ये शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत असताना उद्या मात्र शरद पवारांची ही शेवटची निवडणूक ठरती की काय असा प्रश्न जेव्हा अजित पवारांनी उपस्थित केला आणि वयाचा प्रश्न उपस्थित करत असताना अजित पवारांच्या दृष्टीने तो प्रश्न उपस्थित करणं हा मात्र निश्चितपणाने अप्रस्तुत आहे. कारण ज्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अजित पवार काम करत आहेत ते नरेंद्र मोदी देखील 70 ओलांडलेले आहेत आणि त्यांना म्हणण्याची किंवा त्यांना राजकारणातून विश्रांती घेण्याची धाडस किंवा तशी भूमिका ही अजित पवार घेऊ शकतात की काय, याबद्दल महाराष्ट्राचा मराठी माणूस, महाराष्ट्रातील जनता पूछता है महाराष्ट्र असा प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत. अहो, मोदींचं सोडून द्या दादा, तुम्ही ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतात त्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या छगन भुजबळांचं आजचं वय हे 77 आहेत आणि छगन भुजबळांची आजच्या महाराष्ट्रातील अवस्था ही निश्चितपणाने एक कलंकित मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या समोर आलेली आहेत. आणि तुम्ही मात्र आज ज्या छगन भुजबळांना सक्तीच्या निवृत्तीवर पाठवण्याची गरज असताना त्यांना मात्र तुम्ही सोयीस्करपणे गोंजारण्याची भूमिका ही घेतलेली आहे. त्या भुजबळांना त्यांची वाढलेली राजकीय उंची आणि फुटलेली त्यांची बुद्धी पाहतात त्यांना मात्र विश्रांती देण्याच्या संदर्भात तुम्ही बेधडकपणाने भूमिका घेऊ शकतात काय असा प्रश्न हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही नरेंद्र मोदींना सांगूच शकत नाहीत
की तुमचा वयाचा संदर्भ घेऊन तुम्ही राजकारणामध्ये विश्रांती घ्या. कारण तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणाने माहीत आहे, तुमची राजकीय जीवनाची कुंडली ही रेशीम बागेमध्ये बंदिस्त असल्याने तुम्ही मात्र ते धाडस करू शकत नाहीत. तुम्ही कितीही फुगण्याचा प्रयत्न केलात तर बेडूक कधीच बैल होत नाहीत, हे मात्र वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हे सर्व होत असताना येवल्यातील जनता मात्र उद्या छगन भुजबळांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. तेथील राजकीय अंदाज मात्र हेच सांगत आहेत. आज त्यांचे वय 77 पेक्षा जास्त आहेत आणि 77 पेक्षा जास्त वय असताना देखील त्यांची सर्पजिव्हा, त्यांच्या विषारी वक्तव्याने आज महाराष्ट्राचं मांगल्य आणि महाराष्ट्राची असलेली सुसंस्कृत राजकारणाची प्रतिमा ही जगभरामध्ये उजळून निघालेली आहेत. हे दादा तुम्ही कसे काय विसरतात? म्हणून दादांना आमचं सांगणं आहे की शरद पवारांना वयाचा संदर्भ देण्याऐवजी तो संदर्भ तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना लावा. तो संदर्भ तुम्ही छगन भुजबळांच्या बाबतीत लावा. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुमच्यामध्ये तसा निडरपणाने असेल, तो मात्र निडरपणा दाखवण्याची गरज आज महाराष्ट्राच्या समोर आहे. ती संधी मात्र तुम्ही दवडू नका. भुजबळांनी परवा नाभिक समाजाच्या बाबत जे विधान केले आहेत ते विधान मात्र आक्षेपार्ह आहेत. मराठा समाजात आणि नाभिक समाजामध्ये वादग्रस्त विधान करून दोन्ही समाजामध्ये जातीय तेढ, जातीय आकश निर्माण करण्याचा प्रयत्न हा भुजबळांनी केलेला आहे. त्या भुजबळांना मात्र इतिहासाचे काही पानं हे उलगडत असताना पाठीमागे जाण्याची आवश्यकता आहे. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालून मृत्यू समोर असताना देखील शिवाजी काशीने या ठिकाणी मृत्यूला कवटाळलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालून मला मृत्यू जर येत असेल तर यापेक्षा महत् भाग्य हे कुठले असू शकते, असं विधान हे शिवाजी काशीदने केलेले आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासाची उज्ज्वल परंपरा आहे राहिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही मराठा आणि नाभिक समाजाची असलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न हा भुजबळांनी केलेला आहे. आणि नाभिक समाजाचं आणि मराठा समाजाचं असलेलं नातं हे शिवकालापासून 350 वर्षापासून आजही कायम आहेत. हे भुजबळांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु बुद्धीची फारकत भुजबळांची झाली असल्यामुळे त्या फारकतीला विश्रांती देण्याची गरज ही अजितदादांनी पुढच्या काळामध्ये दाखवली गेलेली पाहिजे. ते धाडस अजित पवारांनी केलं पाहिजे. याबाबत महाराष्ट्रातील जनता अजित पवारांकडून तशी अपेक्षा ठेवलं तर गैर होणार नाहीत. विनाकारण बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबत वाटेल तसं विधान करून अजित पवार हे फडणवीस साहेबांना, अमित शहाना आणि देवेंद्र आणि मोदींना खुश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यातून शिखर बँकेच्या घोटाळ्यातील असलेली क्लीन चिटच्या प्रकरणात अजित पवारांना मात्र पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने ब्लॅकमेल केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभेची सीट ही जिंकून आणा आणि त्यातून पवार कुटुंबामध्ये भाऊबंदकी निर्माण करण्याचं आणि पवार कुटुंबामध्ये दरी निर्माण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलेलं आहे. त्या अलगद अशा राजकीय जाळ्यामध्ये अजित पवार हे पुरते अडकून गेलेले आहेत. या सर्व प्रकरणातून उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हा देशाचा आखाडा हा निर्माण होतो की काय, किंवा देशाचा बरबटलेला आखाडा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे निर्माण होतो की काय, अशी पुसटची शंका ही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण कष्टाचं खाऊन जेलमध्ये जाऊन आलेले क्रांतिकारी नेते आज खुलेआमपणाने वादग्रस्त विधानं आणि विधानांची मालिका हे पुढे नेत आहेत. त्यातून अजितदादा आपल्या काकांबद्दल बोलत असले तरी त्यातून असलेली त्यांची राजकीय गुलामगिरी ही किती टोकाला जाऊ शकते याच अंगाने अजितदादांच्या विधानाकडे पाहता येईल. भुजबळांनी नाभिक समाजाबाबत विधान करून त्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो मात्र प्रयत्न हा यशस्वी होणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. कारण महाराष्ट्रातील मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची गुण्यागोविंदाची असलेली अतूट अशी वीण ही पुढच्या काळामध्ये ही सुद्धा कायम राहणार आहेत. जीवा महालेच्या बाबतीत मी मगा जे म्हणालो, होते जीवा म्हणून वाचले शिवा, हे महाराष्ट्रातील नाभिक समाजाचं
मराठा समाजाचं असलेलं अतूट असं नातं आहे. त्यातून कोणीही कितीही भुंकत असले तरी त्या भुंकण्याचा हा महाराष्ट्रातील जनतेवर आणि विशेषतः महाराष्ट्रातील मराठा समाजावर हा कुठलाही परिणाम होणार नाहीत. कारण भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे आणि हे भुंकत असताना गल्लीतल्या मरतुकड्या कुत्र्याकून ही वाघाची शिकार ही कधीही होत नसते. एवढं मात्र या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.